बनवूया पनीरची भाजी। सगळ्यात आधी आपण कढई तापवूया आणि त्याच्यामध्ये तेल टाकूया 2 चम्मच। मोठे 2 चम्मच तेल टाकते मी। आता याला आपण गरम होऊ देऊया। चला आता तेल तापलेलं आहे, आपण टाकूया 2 मोठे चिरून कांदे घेतले होते मी, त्याला फ्राय करूया। आता आपण जास्त फ्राय नाही होऊन द्यायचे, आपल्याला हलके हलके करायचे तो। तर आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे। तर आता आपण याच्यात टोमॅटो टाकून देऊ। जास्त फ्राय नाही करायचा, असं थोडं थोडं गोल्डन झालं ना तर बस झालं आपल्याला, कारण की वाटण परत परतायचंच आहे याच्यामध्ये। आता आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी, 2-3 हिरवी मिरची आणि लाल मिरची, थोडंसं अद्रक, इथे मी 4 मिरी आणि 3 लवंग घेतलं, इलायची आणि मिरे घेतलेत मी। आता याला चांगलं आपण हे टमाटे आपले नाही का मऊ मऊ होऊ द्यायचे चांगले। 5 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया। लसूण पण टाका, थोडं जास्तच घेतलं एक गड्डी। त्याला सोलून सने मी याच्यामध्ये टाकते। आता याला झाकून ठेवूया 5 मिनिटं आपण, म्हणजे कांदा टोमॅटो सगळं आपलं मिक्सचर आहे मऊ व्हायला पाहिजे। आता आपला झालेला आहे मसाला हा। आता आपण चांगलं याला मिक्स बारीक करू आपण याला प्युरी सारखं। आपला मसाला झाला आहे का। टमाटे पण बघा आपले मऊ झाले, टमाटे मऊ झाल्यावर मसाला झाला समजून घ्यायचा। आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया। याला थंड करूया 5 मिनिटं, मग मिक्सरला काढून घेऊया। मसाला थंड झालाय। आता खूप सारा पुदिना टाकूया आणि कोथिंबीर पण भरपूर टाकूया, म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरची चव एकत्र व्हायला पाहिजे। चला आता आपला मसाला झालेला आहे रेडी। असा मसाला वाटून घ्यायचा बारीक। आता ज्या कढईत आपण मसाला फ्राय केला होता टोमॅटो त्याचा कांद्याचा, त्याच कढईमध्ये आपण पनीर तळूया। थोडं आणखीन तेल टाकूया आणि पनीर तळून घेऊया। मी असे पनीर कापून घेतलेले आहे, पावशेर पनीर हे असे कापून घ्यायचे आणि मगच तळून घ्यायचे। चला तेल तापलेलं आहे आपलं, आता आपण पनीर टाकू याच्यामध्ये। आता आपण ते पनीर तळलेले ना ते गरम पाण्यात टाकायचं। हे गरम पाणी आहे, याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ते पनीर तळलेले याच्यामध्ये टाकायचं। थोडं अगदी थोडं मीठ टाकायचं आपण। आता एक साईडनं आपलं चांगलं भाजलेलं आहे, एक साईडनं पहिलं मी पलटी केले, आलटून पलटून करायचं, व्यवस्थित तळून घ्यायचं पनीर। आणि आता आपण हे पनीर काढून घेऊया आणि दुसरे पनीर परत फ्राय करूया। मग असे क्रिस्पी क्रिस्पी तळले पाहिजे। याला आपण गरम पाण्यामध्ये टाकलं ना हे रबरासारखं होणार नाही, मऊसूद होणार एकदम। आता आपण सगळे पनीर तळून घेऊया। आपले पनीर असे झालेले आहे। आता आपण या गरम पाण्यामध्ये सोडूया। याच्यामध्ये टाकल्यावर व्यवस्थित तुटतात पण आणि खायला पण चव लागते। त्यामध्येच आपण आता मसाला वाटून घेऊया, आपला वाटलेला मसाला। थोड्या वेळ आपण आधी मसाला वाटून घेतला होता, त्याच्यामध्ये दही टाकलं नव्हतं, कारण की थोड्या वेळ असं ठेवायचं। त्याच्यानंतर थोडंसं आपण दही टाकायचं, 2 चम्मच दही टाकायचं आपण। तर आपलं तेल तापलेलं आहे। मी एक दालचिनी आणि एक इलायची आणि तेजपत्ता टाकते आणि अर्धा चम्मच जिरा टाकते। चांगलं तडतडलं की 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आपण। याच्यात आपण आता मसाले टाकून देऊया। चला आता आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया।
जास्त भाजायची गरज नाही, कारण की आपला मसाला चांगला भाजला गेला होता. आपण फक्त आता ह्याच्यामध्ये 5 मिनिटं चांगलं परतून घेऊया मसाल्याला. मस्त सुगंध सुटलेला आहे पुदिन्याचा. मसाल्याचं पाणी टाकून देऊया ह्याच्यामध्ये. आता याला चांगलं फ्राय करून घेऊया आपण. थोडं तेल सुटेपर्यंत याला झाकूया. तेल सुटलं की ह्याच्यात आपण मसाले घालूया. चला आता आपण आहे ना 2 चम्मच आपण दही घेतलेले याच्यामध्ये. आता आपण याचे सगळे मसाले टाकूया. कांदा लसूण मसाला 3 चम्मच घालायचा. हळद अर्धा चम्मच घालायची आणि धना पावडर 1 चम्मच घालायचा. आता याला चांगलं मिक्स करूया आपण. थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया. बघा आता याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि चांगलं आता हे करून घेऊया. दही आपली गाठ्या गाठ्या दिसलं नाही पाहिजे दह्यांच्या. चांगलं एकजीव झालं पाहिजे मसाले आणि दही. आणि हे मिश्रण आपण आता त्या मसाल्यामध्ये टाकू आपल्या. आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण याला एकजीव करून घेऊया. सगळे मसाले, दही, आपला आधीचा मसाला, कांद्याची प्युरी ते सगळं एकत्र. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं. आता चांगलं एकजीव करून घेऊया आपण. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मसाला टाकूया, पनीर मसाला. 1 पूर्ण पॅकेट टाकून द्यायचं. आपण पनीर मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये. आता एकत्र करून घेऊया. आता आपला मसाला पूर्ण झालेला आहे. आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकूया. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढंच पाणी टाका. जास्त पातळ करू नका, नाहीतर मग कसं होते भाजीची चव जाते जास्त पातळ केल्यावर. जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला काढा, थोडी पाहिजे असेल तर थोडा मसाला काढा. चला आता आपण पनीरचे असे तुकडे करून घेतले. मोठे मोठे काप होते, मी असे काप करून घेतले. तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकतात. मी असे केले. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली करून. आता याला आपण एक उकळी येऊ देऊया. सगळ्यात शेवटी आता आपण मीठ टाकूया. जेवढं मीठ पाहिजे तेवढंच टाक. चला कोथिंबीर टाकूया आणि थोडासा पुदिना पण टाकूया. मस्त आपली भाजी रेडी आहे. चला सर्व करूया. मग माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झालेली आहे.